करून देऊ. आपण कालपर्यंत आपण प्रत्यावर्ताच्या संदर्भात जी माहिती आहे ती आपण माहिती बघितलेली होती. प्रत्यावर्त काय आहे, प्रत्यावर्ताची वैशिष्ट्ये, प्रत्यावर्ताचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. मग आवर्त आणि प्रत्यावर्त हे जे दोन्ही पॉइंट आहे हे दोन्ही पॉइंट आपण या ठिकाणी जे आहे ते अभ्यासलेले आहेत. आवर्तामध्ये काय असते, आवर्तामध्ये केंद्रामध्ये वायुदाब जो आहे तो कमी असतो आणि सभोवतालच्या प्रदेशात वायुभार हा जास्त असतो आणि त्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे वारे जे आहे ते केंद्रित होताना आपल्याला दिसतात. परंतु प्रत्यावर्तात वेगळी स्थिती आहे. प्रत्यावर्तामध्ये केंद्रामध्ये जास्त भार असतो आणि बाजूच्या दिशेला जो आहे तो कमी भार असतो. मग त्या बाजूच्या म्हणजे या केंद्राकडून बाजूच्या प्रदेशाकडे जे आहे ते वारे वाहत असलेले आपल्याला दिसतात. ही सगळी माहिती आपण प्रत्यावर्तात किंवा आवर्ताच्या जे काही गती असेल, दिशा असेल, त्याची उत्पत्ती असेल, त्याची निर्मिती असेल, ह्या सगळे पॉइंट्स जे आहेत ते सगळे पॉइंट्स आपण या ठिकाणी अभ्यासले. आणि आजचा आपला जो इथला जो टॉपिक आहे तो म्हणजे आपल्याला फरक जो आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी इथे अभ्यासायचा आहे. आवर्त आणि प्रत्यावर्तातला जो काही फरक आहे तो फरक इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. तर त्या आवर्त आणि प्रत्यावर्त म्हणजे दोघांची जी काही वैशिष्ट्ये आहे ते वैशिष्ट्ये आपण बघितली. आता दोघांमधला फरक काय आहे तो फरक एक एक पॉइंट नुसार आपल्याला अभ्यासायचा आहे. इथे जवळपास आपल्याकडे 6 ते 7 पॉइंट्स जे आहेत ते दिलेले आहेत. त्यामध्ये आता पहिला पॉइंट दिलेला आहे की आवर्त तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या ठिकाणी कमी भाराचे केंद्र सभोवताली जे आहे ते जास्त भाराचे केंद्र तयार होऊन सभोवतालच्या जास्त भार प्रदेशाकडून कमी भाराच्या केंद्रस्थानी वारे जे आहे ते तीव्र गतीने चक्राकार वाहू लागल्यास त्याला आपण काय म्हणतो, त्याला आवर्त म्हणतो. म्हणजे आवर्तामध्ये काय आहे, तापमानाच्या भिन्नतेमुळे आता तापमानाच्या भिन्नतेमुळेच वायुदाबाची जी काही निर्मिती आहे ते होत असते. आपल्याला माहिती आहे की तापमान जास्त असेल तर वायुदाब कमी, तापमान कमी असेल तर वायुदाब जास्त. म्हणून तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या ठिकाणी कमी भाराचं केंद्र निर्माण झालं तर सभोवताली जर जास्त भाराचं केंद्र निर्माण झालं तर त्या सभोवतालच्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या केंद्राकडे किंवा कमी भाराच्या प्रदेशाकडे वारे जे आहे ते तीव्र गतीने आणि चक्राकार गतीने जे आहे ते फिरू लागतात, त्याला आपण म्हणतो आवर्त. आणि प्रत्यावर्ताला काय म्हणतो आपण, प्रत्यावर्तामध्ये जी स्थिती असते ते एकदम विरुद्ध असते. प्रत्यावर्तामध्ये केंद्रस्थानी जो आहे तो जास्त वायुदाब असतो म्हणजे केंद्रामध्ये, आणि सभोवताली जो वायुदाब असतो हा कमी असतो. मग हवेच्या या केंद्रोत्सारी शक्तीमुळे मध्यभागातील जास्त भार प्रदेशातील आता इथे मध्य भागात जो आहे तो वायुभार जास्त असतो आणि सभोवताली जो वायुभार आहे तो कमी असतो. मग त्या जास्त भाराच्या प्रदेशाकडून सभोवतालच्या कमी भार प्रदेशाकडे जे वारे आहे हे चक्राकार गतीने फिरू लागतात, त्याला प्रत्यावर्त म्हणतो. म्हणजे बघा, आवर्तामध्ये केंद्रभागी जो आहे तो वायुदाब कमी असतो, तर प्रत्यावर्तामध्ये केंद्रभागी वायुदाब हा जास्त असतो. म्हणजे अशी विरुद्ध स्थिती आपल्याला दिसून येते. दुसरा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे की आवर्तातील वाऱ्याची दिशा उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि दक्षिण गोलार्धात ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज असते. आवर्तातील वाऱ्याची दिशा कशी असते, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध ची जी विभागणी आहे ती विषुववृत्तामुळे झाली आहे आणि त्या विषुववृत्तामुळे वारे जर एका प्रदेशातून जर दुसऱ्या प्रदेशात वाहले म्हणजे विषुववृत्त जर ओलांडलं किंवा काही गोष्टी जर झाल्या तर त्या ठिकाणी त्याची दिशा कशी राहील, उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या अनुसरून घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने स्थिती असते आवर्तातील वाऱ्यांची. तर दक्षिण गोलार्धात ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे असते. दक्षिण गोलार्धात त्याची स्थिती वेगळी असते. त्याचप्रमाणे प्रत्यावर्तात हे जे वारे आहे या वाऱ्यावर पृथ्वीच्या परिवलनाचा जो परिणाम होतो आणि त्या परिवलनाचा परिणाम होऊन वारे जे आहे ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, बघा आता इथे प्रत्यावर्तातील वारे जे आहे ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे बघा, आवर्तामध्ये जी स्थिती असते उत्तर गोलार्धात वाऱ्याची जी दिशा आहे ती अँटी क्लॉकवाईज आहे, तर प्रत्यावर्तातील जी दिशा आहे ती उत्तर गोलार्धात क्लॉकवाईज आहे. म्हणजे बिलकुल विरुद्ध स्थिती असलेली आपल्याला दिसते. आता प्रत्यावर्ताचा इथे जो आकार जो दिलेला आहे सर्वसाधारण व्यास प्रत्यावर्ताचा 2000 ते 3200 किमी पर्यंत राहू शकतो. इथे जो आहे
याचा जो व्यास जो आहे हा सर्वसाधारणपणे आवर्ताचा जो व्यास या ठिकाणी जो दिलेला तो 80 ते 320 किलोमीटर एवढा असतो. किती असतो? 80 ते 320 आणि जास्तीत जास्त 1500 किमी पर्यंत हा व्यास जो आहे तो राहू शकतो. जास्तीत जास्त जो आहे तो किती राहू शकतो? 1500 किमी पर्यंत हा जो व्यास आहे तो व्यास या ठिकाणी राहू शकतो. तर इथे 80 ते किती राहते? 320 किमी एवढा व्यास असतो आणि जास्तीत जास्त 1500 किलोमीटर पर्यंत या आवर्तांचा व्यास राहू शकतो. परंतु प्रत्यावर्ताचा जो व्यास आहे हा साधारणपणे 2000 ते 3200 किलोमीटर पर्यंत राहू शकतो. किती राहू शकतो? 2000 ते 3200 किलोमीटर पर्यंत व्यासाचा एरिया जो आहे तो एरिया हे प्रत्यावर्त व्यापू शकतात. आता इथे नंतर दिलेलं आहे की आवर्तातील वाऱ्याचा सर्वसाधारण वेग 50 ते 60 किमी प्रति तास इतका असतो आणि सागरावर अधिक वेग तर भूमिखंडावर वेग कमी असतो. काही चक्रीवादळे प्रति तास इथे पाहिजे 280 ते किती पाहिजे? प्रति तास जे आहे ते जवळपास 280 किमी वेगाने जे आहे ते प्रवास करत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे एका तासात ते जवळपास 120 ते 280 किलोमीटर प्रति तास वेगाने ते प्रवास करतात. परंतु प्रत्यावर्तातील वाऱ्याचा जो सर्वसाधारण वेग आहे तो 50 ते 60 किमी प्रति तास असतो. किती असतो? 50 ते 60. म्हणजे याचा जो वेग आहे तो कमी असतो आणि प्रतिचक्रवात, हिंदीमध्ये शब्द आपण याला प्रतिचक्रवात किंवा प्रत्यावर्त मराठीमध्ये म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण अँटी सायक्लॉन म्हणतो. हे जे प्रत्यावर्त आहे या प्रत्यावर्ताचा जो काही वेग आहे तो आवर्ताच्या तुलनेत सौम्य असतो. परंतु आवर्त जे आहेत, आवर्त हे भयंकर स्वरूपाचे असतात. सायक्लॉन जे असते ते भयंकर स्वरूपाचे रुद्र रूप जे आहे ते धारण करत असतात. त्या तुलनेत प्रतिचक्रवात किंवा प्रत्यावर्त जे आहे ते सौम्य स्वरूपाचे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. नंतर इथे 5वा पॉईंट दिलेला आहे की उष्णकटिबंधातील आवर्ताचा आकार हा गोलाकार असून मध्य कटिबंधातील आवर्ताचा आकार हा इंग्रजीतील व्ही अक्षरासारखा असतो. आवर्ता संबंधीचा सविस्तर अभ्यास 1920 मध्ये ब्रँडी नावाचा जो तज्ञ होता त्याने केलेला आहे. आता आता इथे आपण 2 प्रकार बघितलेले होते आवर्तामध्ये, एक उष्णकटिबंधीय आणि मध्य कटिबंधीय, म्हणजे ट्रॉपिकल अँड टेम्परेट सायक्लॉन, हे 2 आपण बघितले, उष्णकटिबंधीय आणि मध्य कटिबंधीय. आता उष्णकटिबंधीय आवर्ताचा आकार कसा असतो? गोलाकार पद्धतीचा असतो. मध्य कटिबंधीय प्रदेशातील आवर्ताचा आकार हा व्ही अक्षरासारखा असतो. जसं मी तुम्हाला ती काल आपण पाचरची जी आकृती आपण बघितलेली होती बघा, या ठिकाणी ही जी आकृती आपण बघितलेली आहे पाचरची, यामध्ये व्ही आकारासारखा जो आकार या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. या प्रकारे इथे अशा प्रकारचे सुद्धा काही जे आहे या ठिकाणी या आवर्ताचा आकार या व्ही अक्षरासारखा असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे पूर्ण गोलाकार नसता ते व्ही आकाराने जे आहे ते वारे जे आहे ते त्या ठिकाणी वाहत असलेले आपल्याला दिसतात. आणि आवर्ता संदर्भातला अभ्यास जो आहे तो 1920 मध्ये ब्रँडी नावाचा जो तज्ञ आहे त्यांनी केलेला आपल्याला इथे दिसून येते. तर प्रत्यावर्ताचा सर्वसाधारण आकार हा कसा आहे? हा बंद आणि गोलाकार स्वरूपाचा असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे बंद स्वरूपाचा आणि गोलाकार स्वरूपाचा जो आकार आहे हा प्रत्यावर्ताचा दिलेला आहे. आणि प्रत्यावर्ताचा अभ्यास करत असताना आपण उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचा अभ्यास जो आहे तो इथे केलेला नाही. सर्वसाधारण जे प्रत्यावर्त ज्या ठिकाणी निर्माण होतात त्यांच्या निर्मिती स्थानानुसार तो अभ्यास जो आहे तो आपण इथे केला. आणि प्रत्यावर्ता संबंधीची प्रथम जी कल्पना आहे ती फ्रान्सिस गाल्टन यांनी जी आहे ती प्रत्यावर्ताच्या संदर्भातली संकल्पना मांडली. तर आवर्ताच्या संदर्भातली संकल्पना जी आहे ती ब्रँडी या तज्ञांनी मांडलेली आहे. नंतर आहे आवर्तातील वाऱ्याची दिशा ही पश्चिमेकडे असलेली दिसते. आवर्तातील वाऱ्याची सर्वसाधारण दिशा कोणती असते? ती पश्चिमेकडे असलेली आपल्याला आवर्तातील वाऱ्याची दिशा असलेली आपल्याला दिसते. तर प्रत्यावर्तातील वाऱ्याची जी दिशा आहे, ही कशी असते? प्रत्यावर्तातील वाऱ्याची दिशा जी आहे ती निश्चित नाही, ती मागे पुढे होत असताना आपल्याला दिसतात. तर काही काही ठिकाणी आपण अभ्यास केलेला होता याच्यामध्ये की त्या प्रत्यावर्त काही काही ठिकाणी स्थिर सुद्धा राहतात. म्हणजे खूप काळपर्यंत ते, म्हणजे खूप वेळपर्यंत ते स्थिर सुद्धा राहू शकतात आणि ते मागे किंवा पुढे सरकतात. फार अशी
कोणत्या निश्चित दिशेने जे आहे ते निश्चित दिशेने वाहत असलेले आपल्याला ते प्रत्यावर्त दिसून येणार नाही. नंतर आहे 7वा पॉइंट, यामध्ये आवर्तात सभोवतालच्या जास्त भाराकडून केंद्राकडे केंद्रोपसारी शक्ती कार्य करीत असते. सेंट्रीपिटल फोर्स ज्याला म्हटलं जाते. जास्त भाराकडून केंद्राकडे केंद्रोपसारी शक्ती, म्हणजे त्या केंद्राकडे जे आहे ते केंद्रोपसारी शक्ती त्या केंद्राकडे आकर्षित होते. बरोबर आहे. सेंट्रीपिटल फोर्स ज्याला म्हटलं गेलेलं आहे केंद्रोपसारी शक्ती. परंतु प्रत्यावर्तात काय असते? प्रत्यावर्तात मध्यभागी जो आहे, केंद्रभागी जो आहे तो जास्त दाब असतो आणि या जास्त दाब क्षेत्राकडून सभोवतालच्या बाहेरच्या दिशेने केंद्रपसारी शक्ती कार्य करते. इथे काय होते? इथे बाहेरच्या दिशेने ही शक्ती कार्य करते. आवर्तामध्ये केंद्रामध्ये कार्य करते आणि इथून केंद्राकडून बाहेरच्या दिशेने जी आहे ही शक्ती जी आहे ती शक्ती या ठिकाणी कार्य करत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे या प्रकारे या ठिकाणी हे आवर्त आणि प्रत्यावर्त याचा जो काही अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, आवर्त आणि प्रत्यावर्ताचा. आणि यामध्ये आपल्याला दोन्हीही घटकाचं म्हणजे जो फरक आहे तो फरक स्पष्ट दिसतो, आवर्त आणि प्रत्यावर्ताचा. ती मग आपण आवर्त आणि प्रत्यावर्ताची वैशिष्ट्यांचा जरी आपण अभ्यास केला तरी त्या वैशिष्ट्यावरून सुद्धा आपल्याला दिसून येईल की आवर्त आणि प्रत्यावर्तामध्ये काय फरक आहे, त्याची काय वैशिष्ट्ये आहे, त्या वैशिष्ट्यांचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी आवर्त आणि प्रत्यावर्त या पॉइंट मध्ये जो आहे तो केलेला आहे. आता सर्वसाधारण काही पॉइंट्स जे आहे ते या ठिकाणी आपण अभ्यासले या आवर्त आणि प्रत्यावर्तामध्ये. जसं आता तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या ठिकाणी जो आहे कमी भाराचं केंद्र तयार होते तर सभोवताली जे आहे ते जास्त भाराचं. आवर्तामध्ये काय? केंद्र भागात कमी दाब असतो, केंद्र भागामध्ये कमी दाब, तर सभोवतालच्या प्रदेशात जास्त भाराचा प्रदेश असतो. जसं आता बघा आपण इथे आकृती याची जी आहे ती बघितलेली होती आवर्ताची. ही बघा, ही आवर्ताची आकृती आहे. इथे केंद्र भागामध्ये काय आहे? केंद्र भागामध्ये लो प्रेशर आहे, कमी दाब आहे. सभोवतालच्या भागात काय आहे? सभोवतालच्या भागात जास्त दाब आहे. मग इथे सभोवतालच्या भागाकडून म्हणजे सभोवतालच्या प्रदेशाकडून केंद्र भागाकडे जे आहे वारे आहे ते वारे आकर्षिले जातात. परंतु प्रत्यावर्तामध्ये ही स्थिती एकदम विरुद्ध दिसते. प्रत्यावर्तामध्ये काय? प्रत्यावर्तामध्ये बघा ही आकृती, प्रत्यावर्तामध्ये जास्त दाब जो आहे तो केंद्रामध्ये आहे आणि सभोवतालच्या दिशेला वायुदाब जो आहे तो कमी असलेला आपल्याला दिसतो. मग या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जे वारे आहे ते केंद्रित झालेले आपल्याला दिसतात. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जे आहे, कारण वारे नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडेच वाहत असलेले आपल्याला दिसतात. मग इथे केंद्र भागात जो आहे वायुदाब जो आहे तो जास्त असलेला आपल्याला इथे दिसून येतो. नंतर आपण इथे पॉइंट बघितलेला आहे की आवर्तातील वाऱ्याची दिशा उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तर प्रत्यावर्तातील वाऱ्याची दिशा कशी असते? उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या जे आहे इथे उत्तर गोलार्धात आवर्तातील दिशा घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज आणि इथे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज, हे उत्तर गोलार्धात. दक्षिण गोलार्धात कशी स्थिती आहे आवर्ताची? तर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज. तर दक्षिण गोलार्ध इथे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे जी स्थिती उत्तर आणि दक्षिण गोलार्धात आवर्ताची असते फिरण्याची, त्याच्या एकदम विरुद्ध स्थिती जी आहे ती प्रत्यावर्ताची असलेली आपल्याला इथे दिसून येते. आणि इथे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की सर्वसाधारणपणे काव्या कधीची आवाज येत होतो? थोडंसं पाणी आणून दे म्हणलं. सर्वसाधारणपणे इथे प्रत्यावर्ताची जी काही आपल्याला इथे दिशा जी दर्शविलेली आहे, आणि बघा आता इथे आवर्ताचा व्यास जो आहे तो सर्वसाधारणपणे 80 ते 320 किती आहे? 80 ते 320 पर्यंत जो आहे तो असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि जास्तीत जास्त 1500 किलोमीटर व्यासाचे हे आवर्त राहू शकतात. परंतु प्रत्यावर्त जे आहे ते प्रत्यावर्ताचा सर्वसाधारण व्यासच 2000
ते 3200 किलोमीटर व्यासापर्यंतचे प्रत्यावर्ताचा एरिया राहू शकतो. आणि याचा जो वाऱ्याचा जो वेग आहे आवर्तातील तो 50 ते 60 किलोमीटर प्रति तास असतो, सर्वसाधारण असतो. परंतु हे जर याचं वादळी स्वरूप जर यांनी धारण केलं तर जवळपास 280 किमी वेगाने हे जे वारे जे आहे, जे चक्रीवादळ जे आहे ते वेगाने प्रवास करू शकते किंवा वारे जे आहे ते वाहू शकतात. तर या ठिकाणी सर्वसाधारण वेग 50 ते 60 किमी असतो प्रति तास. तसेच प्रतिचक्रवात किंवा प्रत्यावर्त आवर्ताच्या तुलनेत काय असतात, सौम्य स्वरूपाचे असतात. फार जोराने यातले वारे वाहत नाही आणि फार भयंकर स्वरूपाचं वादळ जे आहे ते हे राहत नाही. उष्णकटिबंधातील आवर्ताचा आकार हा गोलाकार असतो, तर समशीतोष्ण कटिबंधातील आवर्ताचा आकार हा व्ही आकाराचा असतो. तर त्या ठिकाणी प्रत्यावर्ताचा सर्वसाधारणपणे आकार हा कसा असतो, प्रत्यावर्तातील सर्वसाधारण आकार या ठिकाणी आपल्याला बंद आणि गोलाकार स्वरूपाचा दिसून येतो. नंतर आहे आवर्तातील सर्वसाधारण दिशा जी आहे ती पश्चिमेकडे असते आवर्तातील वाऱ्यांची, परंतु प्रत्यावर्तातील वाऱ्याची निश्चित अशी दिशा नसते, तर ते मागे पुढे किंवा काही काळ स्थिर सुद्धा स्वरूपात राहत असलेले आपल्याला दिसतात. तर 7वा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे की आवर्तात सभोवतालच्या जास्त भाराकडून केंद्राकडे, सभोवतालच्या जास्त, कारण की आवर्तामध्ये कसं असते केंद्र भागात कमी दाब असतो आणि बाहेरच्या दिशेला म्हणजे बाहेर जो आहे तो जास्त दाब असतो. मग बाहेरच्या दिशेकडून जे आहे ते केंद्राकडे जे आहे ते केंद्रोपसारी शक्ती जी आहे ती कार्य करीत असते, सेंट्रिपिटल फोर्स. तर ते वारे जास्त भाराच्या प्रदेशाकडून बाहेरच्या भागाकडून केंद्राकडे जे आहे ते आकर्षिले जातात. तर प्रत्यावर्तामध्ये कसं असते, प्रत्यावर्तामध्ये केंद्रातच जास्त भार असते, बाहेरच्या दिशेला जो तो कमी वायुभार असतो. मग इथे केंद्राकडून बाहेरच्या दिशेकडे जे आहे ते कमी दाबाच्या केंद्राकडे सेंट्रिपिटल फोर्स जे आहे, केंद्रप्रसारी शक्ती जी आहे ती त्या ठिकाणी कार्य करत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर या संदर्भात या ठिकाणी आपल्याला आवर्त, प्रत्यावर्त आणि जे काही चक्रवात वगैरे जे काही आहेत, आपण याचा सगळ्यांचा जो अभ्यास आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आणि हा आवर्ताचा प्रत्यावर्ताचा हा पॉइंट जो आहे तो इथे कम्प्लिटली आपला संपलेला आहे. मागच्या जवळपास आपण 3 लेक्चर पासून 3-4 लेक्चर पासून जे आहे ते आवर्त प्रत्यावर्ताचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण या ठिकाणी करत होतो. या ठिकाणी आवर्त, प्रत्यावर्त याचा जो संपूर्ण जो अभ्यास आहे, आवर्त म्हणजे काय आहे की आवर्त जे आहे या ठिकाणी आपण जो आवर्ताचा अभ्यास केला, ज्या प्रदेशात आवर्ताची उत्पत्ती होते त्यानुसार त्याचे 2 प्रकार सुद्धा आपण आवर्ताचे बघितलेले होते. आवर्तामध्ये बघा काय म्हटलेलं की तापमानाच्या भिन्नतेमुळे एखाद्या ठिकाणी कमी भाराचा प्रदेश निर्माण होऊन सभोवताली जास्त भाराचा. आता एखाद्या ठिकाणी म्हणजे केंद्रामध्ये कमी भार आणि सभोवतालच्या ठिकाणी जास्त भार निर्माण होतो आणि जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे केंद्राकडे जे वारे आहे ते वाहू लागतात, त्याला आपण म्हटलेलं आहे, त्याला आपण आवर्त जे आहे ते आवर्त या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचे 2 प्रकार सुद्धा आपण या आवर्ताचे अभ्यासलेले होते, उष्णकटिबंधीय आवर्त आणि समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. आता इथे शास्त्रज्ञांमध्ये एकमत नव्हतं उष्णकटिबंधीय आवर्ताच्या निर्मितीच्या संदर्भात. काहींनी आवर्ताची निर्मिती भिन्न भिन्न तापमानाच्या वायुरश्मीच्या संपर्कामुळे सांगितलेली आहे, तर काहींनी जमीन आणि पाण्याचा जे तापमान असते त्यामुळे ज्या या उष्णकटिबंधीय आवर्ताची निर्मिती होते असं मत या ठिकाणी मांडलं. आवर्ताच्या संदर्भात आवर्ताची जी उत्पत्ती आहे ती जवळपास विषुववृत्तीय प्रदेशात या ठिकाणी 25 ते 30 डिग्री अक्षवृत्त, आवर्ताची जी निर्मिती जी कर्क आणि मकर वृत्ताच्या दरम्यान या ठिकाणी सांगितली 6 ते 20 डिग्री उत्तर आणि दक्षिण अक्षांशाच्या पट्ट्यात, म्हणजे उत्तर गोलार्धातही आणि दक्षिण गोलार्धातही 6 ते 20 डिग्रीचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यात आवर्ताची निर्मिती सांगितली. वेग जो आहे तो सर्वसाधारण 50 ते 60 किमी, परंतु कधी कधी 125 ते 280 किमी वेगाने सुद्धा हे प्रवास करतात. मार्ग आणि दिशा, मार्गाने सर्वसाधारणपणे पश्चिमेकडे असलेली आपल्याला दिसते. आवर्ताचा आकार जो आहे तो जवळपास 80 ते 320 किमी, तर कधी कधी यांचा आकार 1500 ते 1700 किमी व्यासाचे राहू शकतात. एवढ्या मोठ्या विस्ताराचे. केंद्रामध्ये वायुदाब जो आहे तो 850 मिली बार पेक्षाही कमी असतो. नंतर आपण समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताच्या संदर्भात माहिती बघितली. इथे याचं उत्पत्ती क्षेत्र जे आहे ते ग्रीनलँड, जो तो थंड हवेचा जो काही भाग आहे, मायनस मध्ये जे टेम्परेचर असते तो प्रदेश या ठिकाणी आहे उत्पत्ती क्षेत्र. त्याचप्रमाणे भूमध्य समुद्रावरील बाष्पयुक्त हवा आणि दक्षिण युरोप मधून येणाऱ्या शीत हवेत मिळाल्याने काही ठिकाणी आवर्त निर्माण होतात. म्हणजे हा एक मध्य भाग जो आहे तो मध्य कटिबंधाचा या ठिकाणी सांगितलेला आहे.
नंतर दक्षिण गोलार्धात जास्तीत जास्त जलभाग आहे. त्या ठिकाणी दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर जे आहे या ठिकाणी या आवर्ताची निर्मिती होत असलेली दिसते. तर या प्रकारे इथे एक बर्कनीज यांनी म्हटले की ध्रुवीय सीमा सिद्धांतानुसार विषुववृत्ताकडून वाहत येणाऱ्या उबदार वायुराशी आणि ध्रुवीय प्रदेशातून वाहत येणाऱ्या थंड आणि कोरड्या वायुराशी या जेव्हा मध्य कटिबंधात एकत्रित येतात त्यावेळेस या प्रकारच्या मध्य कटिबंधीय आवर्ताची निर्मिती होत असलेली आपल्याला दिसते. तर ही सगळे लोकेशन्स जे आहेत ते या आपण या नकाशामध्ये आपण जगाच्या नकाशात या ठिकाणी त्याचं निर्मितीचं जे काही आहे कुठे निर्मिती होते ते उष्णकटिबंधीय असो, समशीतोष्ण कटिबंधीय असो किंवा प्रत्यावर्त असो त्याची माहिती बघितली. आता समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचा आकार जो आहे तो व्ही आकाराचा असलेला आपल्याला दिसतो. याचाही जो व्यास जो आहे तो जवळपास 1000 ते 1500 किलोमीटर व्यासाचे हे आवर्त समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील राहतात. वारे जे आहे यातील जे वारे आहे याची जी दिशा आहे हे उत्तर गोलार्धात जे आहे या ठिकाणी त्याच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. म्हणजे उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असलेले आपल्याला इथे दिसतात. म्हणजे दोन्हीही घटकाचा जो अभ्यास आहे तो अभ्यास सुद्धा आपण या ठिकाणी केला, समशीतोष्ण असो किंवा तर या ठिकाणी प्रत्यावर्ताचा आपण अभ्यास केला. प्रत्यावर्तामध्ये काय असते, हवेच्या केंद्रोत्सारी शक्तीमुळे मध्य भागातील हवा जी आहे ही जास्त भाराच्या प्रदेशामध्ये म्हणजेच मध्य भागात जास्त भार असतो आणि बाहेरच्या बाजूने जो आहे तो कमी भार असतो. मग या जास्त भाराच्या प्रदेशाकडून सभोवतालच्या जेव्हा कमी भाराच्या प्रदेशाकडे वारे जे चक्राकार गतीने आणि गोलाकार गतीने फिरतात त्याला आपण प्रत्यावर्त म्हटले. प्रत्यावर्ताची काही वैशिष्ट्ये बघितली. याचा जो व्यास आहे जो जवळपास 2000 ते 3200 किलोमीटर पर्यंतचा व्यास याचा राहू शकतो. परंतु वायुभारातील उतार जो आहे, प्रेशर ग्रेडियंट ज्याला आपण म्हणतो, तो जो आहे तो मंद स्वरूपाचा असतो. गती आणि दिशा याची जी गती आहे ती फार मोठ्या स्वरूपात याची गती आपल्याला दिसत नाही. काही काही ठिकाणी हे स्थिर स्वरूपात सुद्धा आढळतात आणि हे मागे पुढे होत असताना आढळतात. याचा जो वेग आहे ताशी 30 ते 50 किलोमीटर एवढा असतो. फार मोठा वेग याचा नसतो. वाऱ्याची जी दिशा आहे ही या ठिकाणी उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात ते अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असलेले आपल्याला दिसतात. वायुदाब जो आहे तो केंद्रामध्ये वायुदाब जो आहे तो हाय असतो, म्हणजे जास्त वायुदाब असतो आणि तो इंग्रजीत हाय या शब्दाने जो आहे तो या ठिकाणी संबोधल्या जातो. बघा इथे आकृती जी आहे ती आकृती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. केंद्रामध्ये जो वायुदाब आहे तो जास्त असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. प्रत्यावर्ताचं वर्गीकरण केलेलं आपण बघितलेलं होतं याच्या आधी. हॅझलॉक यांनी शीत प्रत्यावर्त आणि उष्ण प्रत्यावर्त असं वर्गीकरण केलेलं आहे. हॅफ्रिजनी 3 विभागात याला विभागलं. आंतरिक प्रत्यावर्त, उत्सर्जन प्रत्यावर्त आणि उष्ण व थंड प्रत्यावर्त असे जे प्रकार जे आहे ते सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर आवर्ताचा चक्षु कशाला म्हटलेला आहे, आवर्तामध्ये जो केंद्र भागामध्ये जो कमी वायुदाब असतो त्याला म्हटलं गेलेला आहे आवर्ताचा चक्षु. इथे मी तुम्हाला पाचर दर्शविणारी आकृती सुद्धा या ठिकाणी दाखवलेली आहे जी नेहमी पेपरमध्ये विचारल्या जात होती. त्यानंतर आज आपण जो इथे बघितला आहे तो आहे आवर्त आणि प्रत्यावर्तातील फरक. तो फरक सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे, आवर्त आणि प्रत्यावर्तातील फरक. आणि या सोबतच आपला हा जो आजचा जो काही आपण इथे टॉपिक जो अभ्यासला, आवर्त आणि प्रत्यावर्तातील फरक असो किंवा आवर्त आणि प्रत्यावर्ताची निर्मिती, त्याचं वैशिष्ट्ये, आवर्त आणि प्रत्यावर्ताची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली, त्याचं वर्गीकरण सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर या सोबतच आजचा जो आपला हा जो पॉइंट आहे आवर्त आणि प्रत्यावर्ताचा हा इथे संपलेला आहे आणि आजचं जे लेक्चर आहे ते या ठिकाणी आपण थांबू.